हॅलो एव्हरीवन. आज आपला टॉपिक आहे रिटायरमेंट अँड इट्स बेनिफिट. तर आपण एक विचार करूया, क्षणभर डोळे बंद करू आणि आपण विचार करू की आपण 60 इयर्सचे आहोत. आपली सॅलरी नाही आहे हातात, एक पॅसिव्ह इन्कम नाही आहे, तरी आपला खर्च दरवर्षी किंवा दरवेळेस वाढतच राहतो. यावेळेस आपण काय करणार आहोत? विल युअर मनी वर्क फॉर यू ऑर विल यू स्टील बी फोर्स टू वर्क फॉर मनी? कारण महागाई तर वाढतच आहे. हेल्थ केअर कॉस्ट दरवर्षी 5 to 6% वाढते. करिअर पाथ बदलत आहे आणि आपण पूर्वीपेक्षा जास्त काळ जगत आहोत. रिटायरमेंट प्लॅनिंग इज नॉट अबाउट स्टॉपिंग वर्क ॲट 60. इट इज अबाउट फायनान्शियल इंडिपेंडन्स, डिग्निटी अँड फ्रीडम ऑफ चॉईस. आज आपण बोलणार आहोत रिटायरमेंट प्लॅनिंग खरंच किती महत्त्वाचं आहे, त्यासाठी किती कॉर्पस लागतो, वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी काय असावी आणि सुरुवात कशी करावी. रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे लक्झरी नाही, ती आजकालच्या काळाची गरज आहे. आणि आपण प्रॅक्टिकल बोलणार आहोत, किती पैसे लागतात, कुठे गुंतवणूक करायची आणि चुका कशा टाळाव्या. अँड टू सिम्प्लिफाय दिस एंटायर टॉपिक वी हॅव प्रदीप विथ अस. तर आज आपला पहिला प्रश्न आपण प्रदीपला विचारूया. प्रदीप, सर्वात आधी एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारते. रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय काय आहे? कारण आजच्या काळात जिथे इन्कम सायकल्स अनप्रेडिक्टेबल आहे, AI मुळे करिअर्स इम्पॅक्ट होतो आहे थोडंफार, तर अशा वेळेस तू काय सांगशील आम्हाला? थँक्यू सोनाली. रिटायरमेंट हा अतिशय गंभीर असा विषय आहे की ज्याच्याकडे अजूनही भारतीय लोकांचं लक्ष नाही आहे. त्याला एक 2-3 पैलू आहेत. ते पैलू असे आहेत की आपल्या आधीची जी जनरेशन आहे त्या जनरेशनच्या गरजा अतिशय कमी होत्या आणि मोस्ट ऑफ द पीपल हे पेन्शनर होते आणि ते पेन्शनर असल्यामुळे त्यांना एक रेग्युलर फ्लो होता. हा रेग्युलर फ्लोमुळे त्यांना कधी असं जाणवलं नाही की माझी रिटायरमेंट काय, मी रिटायरमेंटवरती कसं करायचं आहे, कसे मला पैसे पुरतील. पण 2006 साली भारतामध्ये शासकीय पेन्शन पण बंद झाली आणि प्रायव्हेटमध्ये पेन्शन पहिल्यापासूनच नव्हती. तर अजूनही आपण ती परिस्थितीमध्ये नाही आहोत की एक्झॅक्टली माझा कॉर्पस राहतो, माझा कॉर्पस संपतो, माझा कॉर्पस पुरतो, याच्याबद्दल फार विश्लेषण झालेलं नाही. माझ्या मते अतिशय गंभीर असा विषय आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग. आणि त्याची सुरुवात जर का तुला पाहिजे असेल तर मला असं वाटतं की ती पहिल्या पगारापासून होणं अपेक्षित आहे. पहिल्या पगारामध्ये आपल्या सॅलरीतनं एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड कट होतो आणि तो EPF आपण मग माझं जर का टेन्युअर जॉबचं 30 वर्ष होणार असेल, 32 वर्ष होणार असेल, 35 वर्ष होणार असेल, तर मी तो EPF भरत राहतो आणि माझं इनडायरेक्ट सेव्हिंग होतं. मग ते सेव्हिंग का होतं, तर मला पगार हा EPF कट करूनच मिळतो आणि मग ते पैसे बाजूला पडतात आणि मी टेक होम पगारावरती ॲक्च्युली काम करणं चालू करतो की टेक होम पगारामध्ये मी खर्च करतो, मी पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांगतो. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्या पगारामध्ये मी शांतपणे विचार करणं अपेक्षित आहे, कारण माझ्याकडे खूप लाँग रन असते. माणूस मिनिमम 25 ते मॅक्झिमम 35 वर्ष काम करतो. तर पहिल्या पगारामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंगचं सुरुवात होणं अपेक्षित आहे. बरोबर आहे प्रदीप तुझं. EPF वगैरे हे कट होतं, ते साईड बाय साईड आपलं इन्कम सेविंग होतच राहतं. पण बरेच जण असं म्हणतात का अजून माझा पगार वाढला नाही. सो डज दिस रिअली इम्पॅक्ट द सिनॅरो ऑफ द सेविंग ऑर द कॉर्पस विच इज गोइंग टू बी क्रिएटेड फॉर द रिटायरमेंट? तुला काय वाटतं याच्याबद्दल? गिविंग द रिझनिंग फॉर एनी कॉज इज व्हेरी डेंजरस. म्हणजे काय, मी गेले 20-22 वर्ष जेव्हा लोकांना भेटतो आहे तेव्हा प्रत्येक इन्व्हेस्टमेंट डिसिजनला माणूस काहीतरी कारण देतो. म्हणजे तुझ्यासारखी एखादी महिला असते, या महिला अशी सांगते की माझा नवरा माझी इन्व्हेस्टमेंट बघेल, माझा मुलगा माझी इन्व्हेस्टमेंट बघेल. यंग मुलगा जो असतो तो असं म्हणतो मला iPhone घ्यायचा आहे आणि तो ॲक्च्युली डिसिजन प्रोलॉंग करतो. व्यावसायिक माणूस असं म्हणतो की मी माझ्या व्यवसायातच पैसे इन्व्हेस्ट करीन, मी कशाला बाहेर कुठेतरी जाऊ. मला असं वाटतं की ज्याला कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो तो ॲक्च्युली कारणं देतो आणि कारणं देऊन कुठलंच काम होत नाही. आजच्या आज जो माणूस निर्णय घेईल आणि कुठल्या तरी मार्गाला, कुठल्या तरी इन्व्हेस्टमेंट पाथवरती चालायला लागेल, तो मला असं वाटतं रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये यशस्वी होईल. ग्रेट, खूप चांगली माहिती दिली प्रदीप. माझा अजून एक प्रश्न आहे की ह्याच्यासाठी काही सोपा फॉर्म्युला आहे का, किंवा मग ज्यांच्या हातात रिटायरमेंट कॉर्पस तयार करायला ॲटलिस्ट 10, 15, 20 or 25 इयर्स हातात आहे, तर त्यासाठी काय बेसिक फॉर्म्युला आहे का?
अतिशय सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे रिटायरमेंट प्लॅनिंगचा. माझा जो काही खर्च आहे त्याला जर का मी मल्टिप्लाय, माझा जर का एक 50,000 रुपये खर्च आहे, तर 50,000 रुपये इंटू 12 म्हणजे 6 लाख रुपये माझा खर्च झाला. 6 लाख इंटू 25 इयर्स म्हणजे काय, तर 6 लाख इंटू 25 केलं की आपल्याकडे 1.5 कोटी रुपये राहतील. तर 1.5 कोटी रुपये हा माझा रिटायरमेंट कॉर्पस असणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्या जर्नीमध्ये गोल प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला 1.5 कोटी रुपये जमवायचे आहेत हे मी कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ठेवलं पाहिजे आणि मी त्याच्या मागे धावत राहिलो पाहिजे. तर रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे मला काय वाटतं, तर इट्स अ मॅरेथॉन. पळत पळत राहा. माणूस पहिल्यांदा 3 किलोमीटर पळतो, मग 5 किलोमीटर पळतो, मग तो 21 किलोमीटर पळतो आणि मग तो 42 किलोमीटर पळतो. आत्ता मला असं वाटतं की माझ्याकडे 1.5 कोटी रुपये जमतील का, अरे ही खूप मोठी फिगर आहे, ही होणार नाही. पण मी जर का 3 किलोमीटरचे 5 किलोमीटर, 5 किलोमीटरचे 21 किलोमीटर, 21 किलोमीटरचे 42 किलोमीटर करत गेलो की माझ्या मते 1.5 नाही 3 कोटी रुपये सापडवणं सुद्धा खूप सोपं आहे. आता तू मला सांग की मला जर का 3 कोटी रुपये 25 वर्षात जमवायचे तर मला दर महिना किती इन्व्हेस्टमेंट करायला लागेल ॲज अ इन्व्हेस्टर, असं तू मला एक उत्तर दे. आता तू जे मला म्हणालास का 3 crores जर मला जमवायचे असेल अँड इन हँड 25 इयर्स आहेत, सो आय थिंक सो जवळपास छोटा मोठा इट्स 15,000 to 16,000 पर मंथ अगदी असायला बरोबर पाहिजे. सोनाली. माणूस 25 वर्ष जेव्हा जॉब चालू करतो आणि तो 30 वर्षाचं जेव्हा करिअर घेईल तेव्हा तो 55व्या वर्षी रिटायर्ड होईल. आता तुझ्याकडे 30 वर्ष आहेत, तर जेव्हा तू 30 वर्ष 25च्या ऐवजी करशील तेव्हा तुझे 15-16 हजार रुपये 10,000 रुपयावरती येतील. आत्ता एखादा ग्रॅज्युएट मुलगा झाला आणि त्याला जर का एखादी चांगली नोकरी मिळेल, त्याला 25-30 हजार रुपये पगार मिळतो, तर तो 10,000 रुपये पहिल्याच दिवसापासून सेव्ह करू शकतो आणि त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग अतिशय सेफ दृष्टीने होऊ शकतं. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रिटायरमेंटसाठी कुठे कुठे गुंतवणूक करायला पाहिजे, काय काय ऑप्शन्स आहेत? छान प्रश्न आहे सोनाली. आपण आत्ताच्या याच्या आधी असं एक मॅरेथॉन म्हणून उदाहरण घेतलं. मला असं वाटतं रिटायरमेंट प्लॅनिंग इज लाईक आयर्नमॅन. म्हणजे काय, तर आयर्नमॅन म्हणजे काय, तर माणसाला पळायला पण लागतं, स्विमिंग पण करायला लागतं आणि ट्रेकिंग पण करायला लागतं. दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ आयर्नमॅन. तर रिटायरमेंट प्लॅनिंग पण माझ्या मते हे आयर्नमॅन असलं पाहिजे की तुझा एक कॉर्पस EPF PPFमध्ये असला पाहिजे. सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे 2009पासून, NPS न्यू पेन्शन स्कीम. ती बाय डिफॉल्ट आता न्यू टॅक्स रेजिममध्ये बेनिफिशियल आहे, कारण तुमच्या बेसिकच्या 14% NPSमध्ये ॲटोमॅटिक डिडक्शन आहे. ते प्रोडक्ट अतिशय छान आहे याच्यावरती की तुमचं असं सवय वाढत असं तुमचं इक्विटी कमी होतं. त्याला ॲटो सिलेक्ट ऑप्शन म्हणतात टायर 1 प्रोडक्टमध्ये. तर थोडे पैसे तुमचे ॲक्च्युली EPFमध्ये असावे, तुमचे डिसेंट पैसे हे ॲक्च्युली NPSमध्ये असावे आणि एक चांगला कॉर्पस जो आपण आत्ता 10,000 रुपयाच्या माध्यमातून तयार करतोय तो इक्विटीमध्ये असावा. आणि शेवटच्या कॉर्पसमध्ये आपल्याला अगदी बघता येईल, जेव्हा माझा कॉर्पस खूप काही मोठा होईल तेव्हा गोल्ड आणि रिअल इस्टेटमध्ये आपल्याला काही ॲलोकेशन घेता येईल का. तर कॉम्बिनेशन ऑफ EPF PPF NPS म्युच्युअल फंड्स इक्विटीज रिअल इस्टेट आणि गोल्ड याचं कॉम्बिनेशन म्हणजे रिटायरमेंट कॉर्पस असावा. त्याला आपण आयर्नमॅन असं नाव देऊया. छान माहिती दिली प्रदीप. आता एक शेवटचा प्रश्न घेऊया. हे सगळं रिटायरमेंट प्लॅनिंग करताना तुला काय वाटतं की सगळ्यात मोठी चूक लोक काय करतात? सगळ्यात मोठी चूक अशी आहे मला वाटतं की भारतीय लोक कुठल्याही आर्थिक उद्दिष्टाकडं फार सिरियसली बघत नाहीत. त्यांना हे जाणवतच नाही आहे की पैशाचा इम्पॉर्टन्स, आणि जेव्हा माझे पैसे थांबतील तेव्हा असणाऱ्या कॉर्पसमधनं मला ॲक्च्युली माझं नियोजन करायचं आहे. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे माणूस आर्थिक सल्लागाराला भेटत नाही, त्याच्या नीड त्याच्यासमोर ठेवत नाही, त्याच्याकडनं कुठलंही प्लॅनिंग समजून घेत नाही आणि त्याच्याकडे कम्प्लीट दुर्लक्ष करतो. तर मला असं वाटतं की फायनान्शियल प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग हा दुर्लक्षित विषय आहे. तर लोकांनी याचा अतिशय गांभीर्याने विचार करावा आणि आर्थिक गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार किंवा गुंतवणूक सल्लागाराकडे जाऊन एकदा चर्चा करावी आणि समजून घ्यावं की मी कुठं आहे, मला कुठं जायचं आहे आणि मी कसा जाणार आहे, आणि त्याचा इन्व्हेस्टमेंट पाथ त्याच्याकडनं त्यांनी घ्यावा. छान. रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फ्युचरसाठी भीती नाही, पण फ्युचरसाठी तयारी आहे. सो प्लीज डू फॉलो अस, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.